11th ॲडमिशन 2024-25चा आता राऊंड 4 होणार का? तर राऊंड 4 होणार नाही आहे. स्पेशल राऊंड 1चा टाइम टेबल उद्यापर्यंत साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि स्पेशल राऊंड 1 मध्ये कोण कोण इलिजिबल असणार आहे बघा. ज्या विद्यार्थ्यांचे आतापर्यंत नंबर लागले नाही आहेत ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे. म्हणजे आतापर्यंत कोणाचेही नंबर लागले नसेल ते यासाठी इलिजिबल आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये पहिल्या नंबरचं ऑप्शन लागलं असेल ते विद्यार्थीसुद्धा या राऊंडसाठी इलिजिबल आहे. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला नसेल ते सर्व विद्यार्थी स्पेशल राऊंड 1साठी इलिजिबल असणार आहे. आणि स्पेशल राऊंडमध्ये होणार काय आहे तर स्पेशल राऊंड 1मध्ये तुमचा जो पार्ट 2 आहे, पार्ट 2मध्ये आपण ऑप्शन भरतो आपले कॉलेजचे. तर हे पार्ट 2 सर्वांचे ओपन करून देण्यात येणार आहे. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की तुमचा जो पार्ट 2 होता हा पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला काही कॉलेज लागले नाही आणि तोच जर फॉर्म ठेवायचा असला तर तो फॉर्म तुमचा ऑटोमॅटिक राऊंड 2ला जात होता. परंतु स्पेशल राऊंडमध्ये तसं नाही आहे. स्पेशल राऊंडमध्ये जो पार्ट 2 आहे हा सर्वांचा ओपन करून देतात. तो तुम्हाला फिल करणं आहे. जे विद्यार्थी फिल करतील आणि पार्ट 2 लॉक करतील तेच विद्यार्थी स्पेशल राऊंड 1मध्ये इलिजिबल राहणार आहे. तर बघा हा असणार आहे स्पेशल राऊंडचा टाइम टेबल. जे व्हॅकन्सी आहे ही तुम्हाला 25 तारखेला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर 26 तारीख ते 31 तारीख या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला तुमचा पार्ट 2चा फॉर्म फिल करणार आहे. पार्ट 2मध्ये तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता किंवा कॉलेजेस रिमूव्ह करू शकता. आणि तुमचा फॉर्म ऑलरेडी ओपन राहणार आहे. हा तुम्हाला स्वतः लॉक करायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये पार्ट 1मध्ये काही चेंजेस करायचे असेल जसे की कास्ट चेंज करायची असेल किंवा काही तुम्हाला मायनॉरिटी चेंज करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण पार्ट 1मध्ये चेंजेस केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागेल. म्हणजे तुम्ही पार्ट 1मध्ये जर काही चेंजेस करत असाल तर तुम्हाला जवळच्या शाळेमध्ये जाऊन किंवा कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन कंप्लीट करावं लागेल. तरच तुम्ही पार्ट 2मध्ये फॉर्म लॉक करू शकता. आणि हा फॉर्म फिल करणं ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे आहे त्यांना भरणं गरजेचं आहे. स्वतः पर्सनली त्यांना लॉग इन करावं लागेल आणि जो पार्ट 2 आहे तो लॉक करावा लागेल. तरच तुम्ही यासाठी इलिजिबल राहणार आहे. अशा प्रकारचा हा टाइम टेबल असणार आहे. तर 26 तारखेला हा फॉर्म सुरू होणार आहे स्पेशल राऊंड 1चा. आणि 31 तारीख ही लास्ट डेट असणार आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व टाइम टेबल आहे. फॉर्म कसा भरायचा काही अडचण असल्यास कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला सर्व उत्तर देण्यात येणार आहे. आणि राऊंड सुरू झाल्यानंतर म्हणजे स्पेशल राऊंड सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येईल. फॉर्म कसा फिल करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या राहणार आहे. तर 11th ॲडमिशनच्या स्पेशल राऊंडबद्दल जे पुढील अपडेट येईल तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.